श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 32. हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्ती होते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. नवनाथांचे वर्णन. नवनाथांचा वृत्तांत. श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला, महाप्रभू, नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले. त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य प्रवाहित होत होते. ते अत्यंत आनंदाने म्हणाले, श्रोत्यांनो, मच्छेंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भर्तरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरण मात्रानेच शुभफल सिद्ध होते. श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते. कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले. ऋषभ चक्रवर्तीला 100 पुत्र होते. त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण म्हणतात. त्यांची नावे 1 कवी, 2 हरी, 3 अंतरिक्ष, 4 प्रबुद्ध, 5 पिप्पलायन, 6 अविर्होत्र, 7 दुमिल, 8 चमस, 9 करभाजन अशी होती. हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला. अंतरिक्ष जालंधर नावाने जन्मला. यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कनिफा या नावाने जन्मला. पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला. अवरहोत्र हा नागेशनाथ या नावाने जन्मला. द्रुमिल हा भर्तरीनाथ या नावाने जन्मला. चमस रेवणनाथ या रूपाने आणि कारभाजन गहनीनाथ या नावाने जन्मला. सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले. त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे व्यास महर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते. उपरिचर नावाचा एक वसू होता. त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले. ते एका मासोळीने गिळले. त्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथाचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले. त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मन्मथाचा आत्मा होता. बृहद्रथाने जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडात जालंधर नावाचा आविर्भाव झाला. रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी. या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला. एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले. ते भक्ष्य समजून नागिनीने खाऊन टाकले. त्या योगाने ती नागिन गर्भवती झाली. त्याचवेळी जन्मेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो सर्पनाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले. या महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपवले गेले. त्या गर्भपिंडातून अविर्होत्राचा जन्म होणार असल्याने त्या अंड्यास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली. यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला. मच्छेंद्रनाथ देश संचार करीत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत. एक वान स्त्रीने मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली. नाथांनी भस्म मंत्रून दिले, परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकिरड्यावर फेकून दिले. त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तिसंपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाहसमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले
आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला. या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले. त्या क्षणीच त्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे 60,000 ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला होता. तो कचरा समजून भागीरथी नदीत फेकला गेला. तो कचरा नदीतील गवतात अडकून तेथेच राहिला. त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला. कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले. त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले. ते महर्षींना कळाले. त्यांनी ते पात्र तेथेच सांभाळून ठेवले. भर्तरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो. त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला. यामुळे त्यांचे नाव भर्तरीनाथ असे पडले. हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले. ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले. त्या कानातूनच प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नाव कर्णकनिफा असे पडले. गोरक्षकाने संजीवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून कर्भाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवतार धारण केला. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि अंश अवताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला. धर्म संस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला. यानंतर मी प्रश्न केला, प्रभू, नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंश अवतार आहेत असे आपण सांगितले. नवनाथ आणि नवनारायण यामध्ये काही फरक आहे काय? आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले आणि म्हणाले, श्रोत्यांनो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे. देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्पसुद्धा माझ्या महासंकल्पाचे अंश मात्र असतात. या अंशमात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते. हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायीस चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच आहे. तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात. त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतारातले कार्य असते. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूल तत्वाकडे निवेदन घेऊन येतात. मूल तत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अंशावतारात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाचे कार्य समर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो. अशा रीतीने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 32 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.